मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। इच्छुक उमेदवारांनीही तिकीट मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। यात सध्या नगरसेवक असलेल्यांचाही समावेश आहे। पण या ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक बाहेर आलेलं आहे। आता या प्रगती पुस्तकामुळे अनेक नगरसेवकांच्या वाटेत काटे येण्याची शक्यता आहे। नगरसेवकांच्या प्रगती पुस्तकावर नजर टाकल्यास बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक चांगली कामगिरी करू शकलेत, तर जवळपास 82% नगरसेवक चक्क नापास झाल्याचं चित्र समोर आलंय या प्रगती पुस्तकातून। 227 पैकी 224 नगरसेवकांचं हे प्रगती पुस्तक प्रजा फाउंडेशन या संस्थेने तयार केलंय। यात 2010 ते 2012 या कालावधीतल्या नगरसेवकांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक आहे। काय भूमिका होती प्रगती पुस्तक तयार करण्यासाठी ऐकूया। आम्ही हा जो रिपोर्ट कार्ड काल जो रिलीज केलेला त्यामध्ये आम्ही मुंबईतल्या नगरसेवकांचं परफॉर्मन्स जे मागच्या वर्षामध्ये म्हणजे एप्रिल 2010 ते मार्च 2011 मध्ये तो आम्ही बघितला। वेगवेगळ्या कमिटीज मीटिंग त्यांचं अटेंडन्स कसं आहे, कारण प्रामुख्याने त्या कमिटीचे सेशन अटेंड केले पाहिजे, त्याचं अटेंडन्स कसं आहे ते बघितलं आम्ही। त्याला एक वेटेज दिलेलं आहे, 15 मार्क्स त्याला दिलेले आहेत। त्यानंतर 15 मार्क्स आम्ही त्या प्रश्न किती विचारतात किंवा किती इश्यूज रेज करतात त्याला एक वेटेज दिलं आहे 15 मार्काचं। त्यानंतर नुसतं प्रश्न विचारून उपयोगी नाही, पण प्रश्नांची क्वालिटी चांगली पाहिजे, तर त्यासाठी आम्ही त्यांनी प्रश्न कोणत्या इश्यूजवर विचारलेले आहेत। बीएमसीची आपली ड्युटीज असतात, म्हणजे ऑब्लिगेटरी ड्युटी, म्हणजे त्या त्यांनी केल्याच पाहिजे, आवश्यक ड्युटीज आहेत त्या। त्यानंतर स्वेच्छाच्या ड्युटी आहेत, म्हणजे त्याला डिस्क्रिशनरी ड्युटीज बोलतात। तर त्या ड्युटीजवर मध्ये किती प्रश्न विचारले आहेत, त्या व्यतिरिक्त ते नगरसेवक आपले MMRDA म्हाडा अशा इश्यूजवर प्रश्न विचारू शकतात। त्या नगरसेवकांचे प्रगती पुस्तक कसं बनलं आपण ऐकलं। आता एक नजर टाकूया या नगरसेवकांच्या कामगिरीवरती ज्यांचं प्रगती पुस्तक बनलंय, कसा त्यांचा आलेख आहे बघा। सुरुवात करूया शिवसेनेपासून। बघा पडद्यावर तुम्ही शिवसेनेचे नगरसेवक या फाउंडेशननी 5 कॅटेगरी केल्या होत्या, A, B, C, D, E आणि F। आश्चर्य आहे की या सत्ताधारी शिवसेनेतला एकही नगरसेवक A कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कॅटेगरीमध्ये दिसून आलेला नाहीये। बी मध्ये बघा, बी ग्रेड ज्यांना मिळाले त्यात 13% नगरसेवक आहेत। सी ग्रेड काम करणारे नगरसेवक सर्वाधिक जास्त आहेत 26%, आणि डी मध्ये 25% नगरसेवक आहेत ज्यांना डी ग्रेड मिळाला आहे। ई आणि एफ मध्ये अनुक्रमे 10 आणि 5% नगरसेवक यात दिसत आहेत। पुढचा बघूया पक्ष भाजप, सत्ताधारी आघाडीतला पक्ष आहे भाजप। बघा पडद्यावरती तुम्ही, भाजपमध्ये 1% नगरसेवक आहेत जे की सर्वोत्कृष्ट काम करतायत असं या सर्वेतनं दिसून येत आहे, असं या प्रगती पुस्तक दिसून येत आहे। तर सर्वाधिक काम न करणारे नगरसेवक हे क गटातले आहेत भाजपमध्ये। त्यामुळे या पक्षाचा आलेख आपण बघताना दिसतो की सत्ताधारी आघाडीत विकास कामं करण्यात कशी मागे पडली त्याचं हे चित्र आहे। पुढचा पक्ष बघूया काँग्रेस, विरोधी पक्षातला बघा तुम्ही, 1% नगरसेवक सर्वोत्कृष्ट काम करणारे काँग्रेसमध्ये आहेत, आणि सर्वाधिक काम न करणारे नगरसेवक ज्यांना सी ग्रेड मिळालाय ते आहेत 24%। आता बघूया राष्ट्रवादी काँग्रेस। बघा पडद्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील शिवसेनेसारखीच अवस्था दिसते आहे। ए कॅटेगरीमध्ये अर्थात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांमध्ये एकही नगरसेवक गणला गेला नाहीये, आणि सगळ्यात अत्यंत वाईट जी स्थिती दिसते आहे, तुम्ही बघा यांना मिळालेली टक्केवारी, ही टक्केवारी केवळ 3, 4, 5 आणि 1% अशी आहे। याचा अर्थ राष्ट्रवादी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कारभार करू इच्छिते, मुंबईची सत्ता घेऊ इच्छिते, त्यांचे नगरसेवक काय काम करतायत हे त्यांनी आता तपासलं पाहिजे। पुढचा पक्ष बघूया मनसे, जे आता मुंबईची अर्थात महानगरांची ब्ल्यूप्रिंट तयार करतायत। राज ठाकरे त्यांचे नगरसेवक बघा काय करतायत। राज ठाकरेंनी मागच्या वेळेची निवडणूक लढवली, पण राज ठाकरेंच्या नगरसेवकांपैकी जे गणले गेले, ज्यांचं काम गणलं गेलं ते फक्त बी, सी आणि डी या कॅटेगरीमधलेच आहेत। बी कॅटेगरीमध्ये, सी कॅटेगरीमध्ये 2% आणि ई कॅटेगरीमध्ये बघा तुम्ही ज्यांना ई ग्रेड मिळालाय सर्वाधिक लोक आहेत 4%, त्यांनी काहीच काम केलं नाहीये। या सगळ्या टक्केवारी आपण बघितली कशा पद्धतीने नगरसेवकांच्या हा प्रगती पुस्तक तयार झालं। पण प्रजा फाउंडेशनने जे प्रसिद्ध केलेल्या अहवालातले जे निष्कर्ष आहेत त्यावरही नजर टाकूया की काय निष्कर्ष हे सगळ्या कारणामागे त्यांनी लावले। बघा पडद्यावर, नगरसेवकांची कामगिरी बघा कशी तपासली त्यांनी। 33% नगरसेवकांचीच पालिका सभा आणि समित्यांच्या बैठकांना हजेरी असते, उरलेले जातात कुठे हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना विचारला पाहिजे। पुढचं बघा, प्रभाग समित्यांमध्ये 20% नगरसेवकांनीच
उपस्थित काही प्रश्न जे आहेत, जनतेचे प्रश्न, समस्या, ह्या केवळ 20% लोकांनीच प्रभाग समित्यांमध्ये उपस्थित केले. 80% लोक ही प्रश्न घेऊन कुठे गायब झाली, हा प्रश्न आता मतदारांनी विचारायचा आहे. पुढचा बघा मुद्दा निष्कर्षाचा. 42% नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही. अर्थात हे 42% लोक आपण का निवडून दिली, का या 42% लोकांना आपण मतदान केलं, याचा विचार करण्याची वेळ देखील आता आलेली आहे. आणि जर असे 42% लोक आपण निवडून देत असू तर आपल्याला हवा तसा विकास होईल का आणि हवं तसं महानगराचं रूप पालटेल का, याचा विचार सजगपणे आता मतदारांनी करायला हवा. एक ब्रेक घ्या, ब्रेकनंतर पुन्हा भेटू. हा फक्त IBN लोकमत.